हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. आज चिऊ आणि माऊ आज छान अशी रेसिपी करणार आहे, कारण की आज आहे संडे आणि चिऊने मला फरमाईश केली की तिला चॉको लावा केक खायचा आहे. सो आता इंट्रोडक्शन देणार आहे आम्ही तुम्हाला. चॉको लावाचा इंट्रो करणार आहे आम्ही. बरं ठीक आहे, आम्ही काय काय सामान आणले ह्यांचं. हां ठीक आहे, तुम्हाला इंग्रेडियंट्स दाखवते मी काय काय आहेत चॉको लावासाठी. मला कोणतं क्रीम भेटलं. हां, आता खूप इझी पद्धतीने आम्ही बनवणार आहे, कारण की आम्हाला फुल इंग्रेडियंट भेटले नाही आहेत. त्यामुळे तर आता आम्ही सगळ्यात पहिले घेतलेला आहे चॉको लावा केक बनवण्यासाठी ओरिओ बिस्किट. आता ओरिओ बिस्किट यासाठी घेतलेला आहे की त्याचा टेस्ट मस्त येतो, एकदम छान. आणि देन मग घेतलेला आहे चॉकलेट आहे, डार्क चॉकलेट आहे हे, खूप स्ट्रॉंग आहे. चॉकलेट बार COD15 हा वाला चॉकलेट बार आहे हा. आणि खूप म्हणजे छान टेस्ट येतो ह्याचा. आणि हा डार्क चॉकलेट आहे बरं का. ह्याच्यामध्ये अजून 2 फ्लेवर आहेत, एक मिल्क चॉकलेट आहे आणि एक सॉफ्ट वाला नॉर्मल चॉकलेट आहे, आणि हा एकदम डार्क वाला चॉकलेट आहे. देन हे काय अमूल बटर अमूल बटर घेतलेला आहे थोडंसं त्यामध्ये टाकण्यासाठी. मेन इन्ग्रेडियंट आहे हा, आणि सगळ्यात Baking powder. मेन आणि सगळ्यात चिवचा आवडीचा पार्ट. हे बघा, हे स्टार्स आहेत आणि गोल्डन स्टार्स, मनी जे आपण केक मध्ये लावतो. आणि हे हार्ट्स आहेत, हे त्याच्यासाठी हार्ट किती क्यूट आहेत बघा. हे Golden, heart खूप भारी वाटतात. आता व्हॅलेंटाईन्स डे आलाय तर आम्ही उद्या आहे ना हे पण बनवणार आहे, चॉकलेट्स पण बनवणार, तो पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा. हे बघा असे हार्ट शेप वाले आहेत हे. ओके, सो आता आम्ही आमची रेसिपी स्टार्ट करतोय. आणि त्यासाठी आम्ही घेतलंय दूध. हे खूप थोडंसं दूध आहे, कपभर दूध आहे. आणि आम्ही घेतलं मिक्सरचं भांड. आता त्याच्यामध्ये यशस्वीला मी काम देते. हा जो पूर्ण एक बिस्किटचा पुडा आहे हा तुला काढायचा आहे, आणि त्यात सगळे असेच नाही टाकायचे. माहिती आहे ते. हे काढायचं. थोडीशी साईडला काढ आणि मग टाक. ओके गाईज, मला कळलं. चालू करू. हे घे. स्वतः ह्या वाटीमध्ये मी तिला क्रीम करायला सांगते. क्रीम याच्यात काढ आणि क्रीम ह्याच्यात काढते ना. नको राहू दे, ह्याच्यातच काढ क्रीम. याच्यात बिस्किट टाक. तोपर्यंत काहीच मी हे जे आपण मी गव्हाचं काम चालू पण केलं. दूध आणि अमूल बटर जे आहे, आता हे अमूल बटर मी पहिले काढून घेते आणि मग ते मेल्ट करायला आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, दुधामध्ये थोडंसं, एक चमचा बरंच टाकणार मी. सो हे मी गाईज, हे इतकं अमूल बटर घेतलेलं आहे, चमचाभर, जे मी त्या दुधामध्ये ऍड केलंय. हे बघा, बघा मी पण झाले. आणि हे हिरोईन मस्तपैकी काम दिलंय मी. माझं अर्धे पॅकेट संपले पण. काढायचं काम दिलंय बिस्किटांना, तर ते ती करते कंटिन्यू. आपण काम करेगा छोडेगा. आणि आता मी त्यामध्ये दूध गरम करून घेते. मी तुम्हाला दाखवते मी काय कुटाने केले तिथे. बघा, हे जे आहे ते माझं पूर्ण वाटण झालेलं आहे मस्त, आणि ते एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे. ठीक आहे. सो आता हे जे आपण दूध गरम केलं होतं, मिल्क बटर मिल्क, सो आता मी याच्यामध्ये ते ॲड करते. हे जे बॅटर आहे ते आता इथं आमची प्रोसेस चालू झालेली आहे. ही मला भीती वाटते. त्याच्यामध्ये ॲड करायचे. तुला काय भीती वाटायला लागली? दाखव, तू कॅमेरा दाखव. सो इथे हा कुटाणा चालू आहे आमचा, मिक्स करायचा. हे जे सगळं काही आहे, जस्ट मी दाखवते. ओके, सो आता हे केलेलं सगळं ह्यात ॲड करून घ्यायचं. लम्स नाही झाले पाहिजे, ते एकदम व्यवस्थित बॅटर एकत्र मिक्स करायचं. आणि चिव बघा कशी बघते आहे. मला भीती वाटते, कारण की हे जर फेल झाला, इतकं सगळं बरबाद झाली तर. तिचं असं म्हणणं आहे की हे जर केक बनवणं फेल झालं तर, पण असं काही नाही होणार आहे, आम्ही ट्राय करणारच आहे. सो आता हे आमचं झालं आहे वाटण. त्यानंतर आम्ही ते मिक्स करतो. गरम आहे आणि चॉकलेटचं बनलं. आता याच्यात जर हे काय म्हणतात त्याला, लम्स नको राहायला म्हणून आम्ही आता हे सगळं मिक्स करून घेतो एकदम प्रॉपर. वा वा वा, लगेच झालं. लगेचच होणार ते, मला माहिती आहे ना. वासपले भारी. मला आताच खायचं मन करते. कसं आहे आपलं बॅटर, मस्त. मला आताच खायचं मन करते. आता हे आपल्याकडे असे कंटेनर्स आहेत ऑलरेडी आपण घेतलेले. हे एक आहे, हे एक आहे आणि एक आहे. तर आपण हे 3 एकत्र ठेवणार, कारण मी फर्स्ट टाइम हा एक्सपेरिमेंट करते फॉईल पेपरमध्ये केक बनवायचा.
आणि हे असे हे घेतलेत मोल्ड्स छोटे छोटे. देन यशस्वीला मी इथं काम दिलं, तिला म्हटलं ते हलव मिक्स कर. आमची यशस्वी खूप कामं करते बाबा, हे बघा, म्हणून मग तिच्यासाठी करावं लागतं हे सगळं. आता याच्यामध्ये आम्ही हे बॅटर ॲड करणार आहे, पण त्याच्या आधी आपण ते प्रिपेअर करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. दाखवा कन्सिस्टन्सी. ती एवढी हावरी आहे की वासरे वास केकला. सो आता यशस्वीचं मस्त केकचं बॅटर तयार झालेलं आहे असं मला वाटतं आहे. येस, एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. सो आता आम्ही त्यामध्ये ते ॲड करून घेतो, प्रिपरेशन करून मग तुम्हाला दाखवतो. इथं आम्ही हे कढई ठेवून घेतो आहे कारण की आम्हाला ह्या कढईमध्येच बनवायचं आहे केक. सो आता इथे कढई ठेवली आम्ही, हे बघा. नाही, हे पण बास होईल आम्हाला, थोडंसंच हवं. ठीक आहे. सो आता हे गरम करायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये ते भांडं ठेवायचं. त्यावरती झाकून ठेवतात. हा तेव्हा झाकून ठेवते म्हणजे हा जरासा जड आहे त्यामुळं. तुमचं आमच्या अनुष्का ताईंनी आम्हाला जॉईन केलेलं आहे ये आणि त्या आमच्या स्ट्रगलमध्ये आमच्यासोबत आहे. आता बटर लावण्यासाठी मला काय भेटलं नाही म्हणून मी हाताने बटर लावत सुटली, कारण की खूप जास्त वेळ मला ते बॅटर असंच ठेवायचं नाहीये. नाही, तुला आळस आलं ते शोधायचं असं बोललं. मला आळस नाही आलं. ठीक आहे, मला कधी कधी येतो आळस, पण मला आता असं झालं की तो केक चांगला होतोय की नाही. मी फर्स्ट टाइम ट्राय करते मी असं मोल्डमध्ये. माझा फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे हा. काहीतरी एक्सपेरिमेंट करते. ह्याच्या आधी कधी केलं आपण ह्याच्यामध्ये काहीतरीच. तू सांग काय खोटं बोलले मी, तूच सांग. ते आता तू बोलली ना आळशी, इतकं पण खोटं नाही बोलायचं का. आळशी म्हणायला खोटं बोलते म्हणते. सो आता इतकं पण खोटं नाही. हे झालंय माझं रेडी. आता हे दाखव पहिले. हे मी करून घेतलेलं आहे कट चॉकलेट्स आपले, जे की असे क्यूब्समध्ये कट केले. देन आपलं हे रेडी आहे आपलं बॅटर. हे लॉकर सारखं दिसतंय. परफेक्ट बॅटर एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आणि मग हे लॉकर सारखं दिसतंय ना. आता तुम्ही मला सांगा की आपण किती वेळा केक ट्राय केलेला आहे. तू सांग यशस्वी, तू किती वेळा केक केलाय आपण ट्राय? किती वेळा केक ट्राय केला आपण? चार. आणि 4 वेळा केक कसा झाला? ए नाही, इतका पण फेल नाही झाला. चांगला झाला. एक पास आणि एक फेल. मग वापस एक पास. मग वापस एक पास. हा पण केक जो आहे तो आम्ही एक्सपेरिमेंटच करतोय आणि हा फेल होईल का पास होईल ते मला पण नाही माहिती. लिटरली मी फर्स्ट टाइम ह्याच्यामध्ये हा असा मोल्ड यूज करते, कारण की माझ्याकडे केकचं भांडं होतं आणि ते मम्मीने अगरबत्तीसाठी यूज केलं आणि काय काय यूज केला ते माझ्या मम्मीलाच माहिती. इंडियन मॉम्स टॅलेंटेड प्रो. आता हा बेकिंग पावडर मी ह्याच्यात ॲड करते थोडंसं. खूप जास्त नाही करायचं, थोडंसंच करणार आहे. शेफ मोड ऑन. ओके. सो थोडं ठेवते आणि घेते असं पूर्ण, कारण की आता ते मोल्ड्समध्ये आपल्याला टाकून मग ते ठेवायचं आहे. काय करणार मला दाखवायचं विसरलं. तू? त्याचं काय करणार स्प्रिंकल्सचं? स्प्रिंकलचं जेव्हा केक बनणार ना त्याच्यावरती टाकणार आहे. अच्छा, डेकोरेशन. अगं ते राहू दे, इकडे बघ तू आधी हे अजून हे पण आहे. हे तुम्हाला दाखवले मी. ते इकडे दाखव, माझ्याकडे दाखव. आता हिला फक्त डेकोरेशनचं पडलेलं आहे आणि मला टेन्शन आले की तो केक व्यवस्थित होईल की नाही. आता मी ट्राय करते माझा बेस्ट. आता हा फर्स्टवाला मोल्ड जो आहे याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आपल्याला बॅटर. चिव कसं वाटतंय तुला? ओके. सो आता हे असं अर्ध भरल्यानंतर आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये ना एक हे पण टाकायचं आहे क्यूब आपला चॉकलेटवाला, हा असा. आणि देन मग वरून त्याला कवर करायचं आहे हे असं. ओके. सो हे असे हाफ हाफ का भरलेत, कारण ते पूर्ण फुलून येतील ना वरती, सो त्यामुळे भरले मी. सो आता इथं आम्ही हे ह्याच्यामध्ये बॅटर जे आहे ते असं पूर्ण फुलफिल केलेलं आहे आणि हे आता आम्ही इथं याच्यामध्ये ठेवणार आहे ॲडजस्टमेंट करून. सो आता मी ह्याच्यात पण ते सगळं बॅटर फिल करून घेते. हा कप केक आहे आणि हा केक आहे का? मला आहे. ओके गाईज, लय मोठा स्कॅम झालेला आहे आणि आम्ही इकडे बॅटर तयार केला. बॅटर खूप कमी तयार झाला आम्ही ते मोल्ड्समध्ये भरल्यामुळे, त्यामुळे आता परत आम्ही अजून थोडंसं बॅटर ॲड करणार आहे त्यामध्ये. पहिलेच केलं आम्ही, आता पुढे काय होणार आमचं. बॅटर राहिलं. ठीक आहे, परत बॅटर तयार होतो. परत बॅटर तयार केलेलं आहे कारण की रोज मस्ती झाली. अरे आता बघूया आपला केक इथला कुठे गेला बसलेला माकड? बसलेल्या माकडनी कट्टी दिली आहे. जा तिकडं जाऊन दाखव. बसलेल्या माकडाने इथं कल्टी दिलीये
कारण त्याला काम करायला लागू नये म्हणून. आता चला वापस. चलो नाही. चलो आपको काम करना है. गाईस मला जबरदस्ती आणलं इथं काम करायला. काही नाही, उगाच नाटक लावलंय. फक्त केक खायचं इथं काम करावंच लागेल. तू काय काम केलंय? बसायचं. हे फक्त बसायचं काम केलं, सगळे कामं मी केलेली आहेत. फायनली डन. फायनली आमची डन झालेली आहे परत. आणि हे वेगळं झालंय काहीतरी आणि हे वेगळंच झालंय काहीतरी. सो आता मी तरी पण प्रयत्न करणार आहे, मी पुढे चालत राहणार आहे. गाईस केवढा मोठा पीस आहे. ठेवे माकड. हॅलो ॲड केलेलं आहे, काय केलंय? चॉकलेट ॲड केलं आहे, कारण की मला चॉकलावा केक कमी आणि चॉकलेट जास्त आवडतं म्हणून स्वतः मस्त हे ॲड केलं. आणि हे क्रीम न काढल्यामुळे झालं त्या ओरिओ बिस्किटची. मग अशी मी यशस्वीला क्रीम पूर्ण बॅटर असं आपण ॲड करून घेणार आहे. इथं आपण आता ही अशी रिंग लावलेली आहे. देन मग आता हे आपण भांडं असं ठेवणार आहे. ठीक आहे, ओके. सो आता हे जे 3 हे आहेत हे पण आपण ह्याच्यातच ॲडजस्ट करूयात. हा वाला केक आणि काढते मी, पण त्याला असं उचलावं लागेल, छोटूसा आहे खूप. आणि हे जे 2 होते ते केक मी इथं ठेवते. हा एक, हे 2 केक होते निवांत तोपर्यंत. टाईम आहे. आणि चिवसाठी जो टायनी केक बनवलेला आहे छोटूसा क्यूटासा, तो केक ती डेकोरेट करणार आहे. आणि केक इतका छान सॉफ्ट झाला आहे, तो असा उलटा केला तरी लगेच निघाला असा आहे. एकदम त्याचं साईडचं हे क्यूट. वाव, कसला मस्त केक झालाय. आणि हे जे आहे ना, हे चॉकलेट आहे त्याच्या आतमधलं. सो आता मी ह्यांना हे पॅकेट्स जे आहेत ते काढून देते, कारण की मला माहिती आहे पोरी काय शहाण्या नाही आहेत आपल्या. त्यांना उगाच थोडंसं देणार मी डेकोरेशनसाठी, पार्ट ऑफ डेकोरेशन म्हणून. आणि खूप जास्त अजिबात घालायचं नाही, ओव्हर क्वांटिटी जास्त त्याला खायला लागणार आहे. त्यामुळे अगदी थोडं जे काय आहे ते ॲड करा. तुम्हाला माहिती, तुम्ही वेस्ट करता. मग हे असं 3-4 स्टार, 3-4 हार्ट्स वगैरे असं काहीतरी. काय झालंय? हे असं हातात घेऊन टाका थोडं दोघी जणी पण. आपण तुमच्या दोघींमध्ये कॉम्पिटिशन करू की कोण सगळ्यात जास्त छान डेकोरेट करतंय. ठीक आहे, तो मम्मासाठी ठेवलेला आहे, हाच घे. आता तू डिसाईड कर की तुला असा डेकोरेट करायचा आहे का असा डेकोरेट करायचा आहे. चॉईस इज युअर्स. मला एक आणलं दे. हे जरासं स्मॉल करा रे, थोडं थांब 1 मिनिट. थंड व्हायला लागतं थोडं. थांब, थंड झाला ना की करू दे. खूप भारी केक झालाय हा. आता हे मी सगळं स्पार्कल वगैरे थोडंसं काढून दिलंय पोरींना. आणि आता आपण त्यांच्यात कॉम्पिटिशन करूयात. हे थोडंसं इथं देते, पण हे एकत्र होईल असा अंदाज आहे. नाही थांब, असंच घेऊ देत. आता तुमच्या दोघींमध्ये बघ हे सगळं मिक्स होतं असं झिंगरू मुंगरू. ते बघ, हे जाऊ दे यार. हे छोटेसे टुटी फ्रुटीज. हे टुटी फ्रुटी पण पाहिजे होते आपल्याला ना. अरे यार, हे खूप गरम आहे मोल्ड. थांबा, बघ किती क्यूट. बघू. आणि तू हे घेते का ग डेकोरेशनला? तिला हा दे बाई, तिची लई इच्छा आहे ह्याच्यावर करायची. करू दे, मला काही प्रॉब्लेम नाही. ओके. सो आता 2 कप केक्स आहेत इथे. आता ह्या दोघींचं आपण कॉम्पिटिशन लावूयात. तर यांच्यामध्ये आता इथे हे चालू झालेलं आहे, काय म्हणतात, कॉम्पिटिशन चालू झालेलं आहे की कोण सगळ्यात जास्त छान केक डेकोरेट करणार. तर चला बघूया आता. आणि कोण किती वेळात केक डेकोरेट करताय. 1 2 3 स्टार्ट. ओके, ते गणाश आहे, तो व्यवस्थित अजिबात न सांडवता हे करा. यशस्वीचं केकचं डेकोरेशन चालू झालं आहे आणि इकडे ॲनाच्या केकचं डेकोरेशन चालू झालेलं आहे. ओके, व्हेरी नाईस. छान असं गणाश त्यांनी टाकलेलं आहे. हे चॉकलेटचं गणाश त्यांना मी बनवून दिलेलं आहे. देन आता यातले जे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत ते घेऊन तो त्यांचा कपकेक ते डेकोरेट करणार आहेत. कोणाचा कपकेक सगळ्यात बेस्ट बनतोय बघूयात आपण लवकरात लवकर. आणि आईचा कपकेक यशस्वी नाही, यशस्वीचा कपकेक आईला देणार आहे यशस्वी. आणि ॲनाचा जो कपकेक आहे तो ॲना आणि यशस्वी खातील. आणि हा जो कपकेक आहे हा आपण दीदीसाठी ठेवूयात. कोण जिंकणार आहे गाईस, सांगा तुम्ही. तुम्हाला काय वाटतं, कोणाचं छान डेकोरेशन झालेलं आहे? ते खाली येणार यशस्वी, तो खाली पडणार हार्ट.
मध्ये लाव तुला जे काही लावायचं असेल ते, कारण की ते गणाश ठीकवालं नाही आहे ना त्यामुळे. ओके ओके, मस्त डेकोरेशन चालू झालेलं आहे. कोण विनर आहे तुम्ही सांगा. माझं तर झालं डेकोरेशन. तर आता हा जो डेकोरेट केलेला कपकेक आहे, मफिन आहे, हे या ॲनाने डेकोरेट केलेलं आहे. आणि हे जे आहे डेकोरेट केलेलं ते चू बाळाने केलेलं आहे आमच्या क्यूट क्यूट यशस्वीने. कोणता कपकेक छान आहे सांगा आता तुम्हीच. श्री आता इथे टेस्ट करून सांगते आपल्याला कसा झालाय तिचा केक. दात कसे किडलेत. आलाय केक. आणि चॉकलेट कसं आलं मला माहितीच नव्हतं चॉकलेट. तोंडच भरलं तिचा डायरेक्ट. लावा केक दाखव त्यांना चॉकलेट. मला माहितीच नव्हतं चॉकलेट. मस्त आहे ना. आपल्या दोघींना आपला केक झालेला आहे आणि आपण तो डेकोरेट करणार आहे. घ्या चला डेकोरेशनला. सो हा केक आपला झालेला आहे. हा आपण असाच उलटा करूयात. आईला पुष्पाचा आवाज नाही येऊ यासाठी. मस्त असा झालेला आहे. आता ह्याचं ते हे काढावं लागेल आपल्याला फर्स्टली, बटर पेपर. आणि मग बापरे चॉकलेट बघा यार, याच्यामध्ये चॉकलेट किती झालंय जास्त. ओके सो हे झालेलं आहे. त्याला आपण आता फायदा झाला. कशाचा, ओव्हनचा नाही, गॅसवर केलाय मी केक. हो आता हे गणाश आपण असं स्प्रेड करणार आहे. जाऊ देत आता, मला चॉकलेट जाम आवडतं त्यामुळे मी असंच खाणार आहे त्याला. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटते. माझ्या तर पहिले सुटले, पण आता मी डेकोरेशन झाल्याशिवाय चॉकलेट खात नाही लावणार. तुझं तोंड काहीतरी बोला मॅम. कसं आहे? सो हा जो केक आहे तो मी पूर्णपणे याच्यामध्ये बनवलेला आहे. काय म्हणतात मला ते, गॅसवरती वगैरे बनवलेला आहे. आता हे आपलं गणाश आपण भरभरून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. एक मिनिट. विदाउट एनी कंजूसी. विदाउट एनी कंजूसी. कसले चोकोस घेतले? ओय असं का पडला तू. हार्ट अँड हुट्टा. ओके सो आपला केक रेडी आहे. सो आता आपला केक रेडी आहे. एकदम चॉकलेटी, चॉकलेट चॉकलेट डार्क चॉकलेट. आता आपण जेवण करून हा केक खाऊयात. तोपर्यंत थंड होईन आय गेस. सो आम्ही आत्ताच खाऊन घेतो. चला मी सांगते तुम्हाला टेस्ट करून. Bye, नाही बाय, नो बाय. वेट. ओके वेट गाईज. हे मस्तपैकी कट करतोय आणि ट्राय करतोय केक कसा झालाय बघूयात. छोटूसा पीस काढलाय मी त्यातनं. आणि हा मी यशस्वीला खायला घालते कारण की तिची आयडिया होती केकची म्हणून. आणि आम्ही पण खातो आता. कापून खावा. आता 1 मिनिट थांबा, आपण त्यातला मधला पार्ट काढूयात. तिकडून धर कॅमेरा म्हणजे दिसेल आतमध्ये. हे पूर्ण चॉकलेटी चॉकलेटी केक आहे. हे बघा चॉकलेट शिवला ह्याचं एकदम भारी तिच्या झाला. height बरोबर आहे का काकांना? एक्सपेक्टेशन पेक्षा पण भारी झालाय. तिच्या age एक नंबर. हो हाईट बरोबर आहे. केक फसलेला नाहीये आणि हा केक एकदम मस्त झालेला आहे. अजून तुम्हाला कोणत्या रेसिपीज आमच्यासोबत ट्राय करायच्या आहेत आणि एक्सपेरिमेंट करून बघायच्या असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा. आणि पास झाला. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून परत या ब्लॉगवरती. आमचे ब्लॉग्स बघायला आमच्या चॅनलवरती. सॉरी. सो बाय.